नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 50% सूट। त्वरा करा, योजना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू। मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। नांदेड मधील पहिली वैली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तोष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। 1 जनवरी 2024 को मनाए जाने वाले भीमा कोरेगांव शौर्य दिवस पर प्रतिवर्ष की तरह इस वर्ष भी नांदेड़ में शौर्य स्तंभ की प्रतिकृति को अभिवादन किया जाएगा। साथ ही रिपब्लिकन हक परिषद की वर्षगांठ पर विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वालों को पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। ऐसी जानकारी परिषद के संस्थापक अध्यक्ष तथा शौर्य स्तंभ प्रतिकृति अभिवादन सभा के मुख्य संयोजक रमेश सोनाले ने दी है। जिन्हें कोरेगांव भीमा जाना संभव नहीं है, उन्होंने शहर के ITI परिसर में स्थित महात्मा फुले सावित्रीबाई फुले प्रतिमा के सामने आयोजित अभिवादन सभा और पुरस्कार समारोह में अवश्य उपस्थित रहने की अपील रमेश सोनाले ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या समोर आपण भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि रिपब्लिकन हक्क परिषदेचा वर्धापन दिन साजरा करीत असतो। या निमित्तानं आंबेडकरी चळवळीत शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यामध्ये जे अग्रेसर महानुभाव असतात त्यांना आपण काही पुरस्कार देऊन सुद्धा त्या दिवशी त्यांना सन्मानित करत असतो। आणि या कार्यक्रमासाठी सिद्धनाथ महार यांचे 12वे वंशज आदरणीय मिलिंद इनामदार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात। याही वर्षी ते उपस्थित राहून सर्वांचा सन्मान करतील। अशा पद्धतीनं 1 जानेवारीला सकाळी 10 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास आंबेडकर प्रेमींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं। या वर्षीचे प्रमुख पाहुणे आदरणीय मिलिंद इनामदारजी हे असतील। अमरावतीहून मिलिंद लोणपांडे जे संविधान घर घर संविधानचा एक कार्यक्रम राबवतात ते येणार आहेत। आणि त्यासोबतच नांदेडचे आमदार मोहनजी हंबर्डे आणि बालाजीराव कल्याणकर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। नांदेडकरांना हीच विनंती आहे की भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या दिवशी आपण प्रत्येक जण त्यांना मानवंदना सलामी देण्यासाठी भीमा कोरेगावला जाण्याचा प्रयत्न करीत असतो। सर्वांना तिथं जाणं शक्य नाही, म्हणून त्या शौर्य दिनी इथं मानवंदना देण्यात यावी, सलामी देता यावी या अनुषंगाने दरवर्षी ज्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो, ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या मानवंदनेला, या सलामी कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढी विनंती।